कोल्हापूर शहरामध्ये शेंडा पार्क येथे 1100 बेड 600 बेड जनरल हॉस्पिटल, 250 कॅन्सर आणि 250 सुपर स्पेशालिटी याचं बांधकाम HSC म्हणजे हॉस्पिटल बांधण्याचा ज्याला अनुभव आहे अशी केंद्र सरकारची ही PMC कंपनी महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण विभागाने नेमलेली आहे आणि यांचे सगळे डिझाईन वगैरे IIT हे त्यांचं कन्सल्ट करत असते आणि त्यांच्या कन्सल्टिंगने हे सगळं त्यांचं काम चालत असतं. आता ही जी कंपनी आहे यांनी देशभरामध्ये जवळजवळ 200 हॉस्पिटल्स बांधलेले आहेत आणि हॉस्पिटल बांधण्याचा यांना फार मोठा अनुभव आहे. आता जी कंपनी बांधकाम करते ती आहे नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी. ही आहे आंध्राची. याने जवळजवळ देशभरामध्ये हजारो बांधकामं पूर्ण केली आहेत. त्यांनी इमारती बांधलेल्या आहेत, पूल बांधलेले आहेत, रस्ते केलेले आहेत आणि त्यांना प्रचंड अनुभव आहे. आणि अशाच लोकांची निविदेमध्ये आपण जेव्हा निविदा बोलावतो त्यावेळा अशा कंपन्या येत असतात. आता या नागार्जुन कंपनीच्या या बांधकामामध्ये काही त्रुटी आल्याचं प्रसारमाध्यमांनी दाखवल्यानंतर आज मी या बांधकामावर आलो, पाहिलं आणि आपण पाहिलं असाल की अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय चांगलं, अतिशय कमी वेळेत हे बांधकाम झालेलं आहे. आणि जरी काही त्रुटी असल्या तर IITचं सर्टिफिकेट घेतल्याशिवाय यांना कोणतंही बिल दिलं जाणार नाही. अशा पद्धतीच्या सूचना मी आज दिलेल्या आहेत. आणि ह्या पुढच्या कामामध्ये त्यांनी HSC कंपनीनं त्यांनी चांगल्या पद्धतीनं याची देखरेख करावी अशा कडक सूचना दिलेल्या आहेत. कारण इतकं मोठं काम उभं असताना आयुष्यभर हे आता राहणार आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो रुग्णांची, गरीब रुग्णांची सोय या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून हे कामसुद्धा इतकं दर्जेदार झालं पाहिजे. मी त्या प्रसारमाध्यमांचा आभारी आहे. अशी छोटीशी जरी गोष्ट त्यांनी नजरेस आणली तरीसुद्धा त्याची दखल घेतली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल. आणि आता 31 मार्च 2027ला या तिन्ही हॉस्पिटल्स पूर्ण होणार आहेत आणि त्याचं लोकार्पण होऊन या कोल्हापूर जिल्हा नव्हे तर आपला पश्चिम महाराष्ट्र, विशेषतः या 3-4 जिल्ह्यामध्ये आणि कर्नाटकच्या सीमा भागातील लोकांनासुद्धा फार मोठी सोय इथं होणार आहे. आणि जे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं बांधकाम 250 बेडचं चालू आहे त्यामध्ये अनेक वेळा मी सांगितलेलं आहे की या ठिकाणी मी किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांटसारखे सुद्धा आपण इथं अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी आपण योग्य ती संपूर्ण आपण यंत्रणा, त्यानंतर लागणारे साहित्य, लागणारे डॉक्टर्स याचा पुरवठा करणार आहोत. आणि कॅन्सरचं 250 बेडचं जे आहे त्यामध्ये तरी कॅन्सरवरचे सगळे उपचार हे अतिशय चांगल्या पद्धतीनं टाटाच्या लेवलचे इथं होतील अशी माझं स्वप्न आहे. आणि हे साकार करण्यासाठी मी कठोर मेहनत करणार आहे. आणि म्हणून आज या बांधकामाच्या निमित्ताने काही शंका जरी उपस्थित झाल्या असतील तर IIT सारख्या संस्थेचं थर्ड ऑडिट झाल्याशिवाय यांना कसलंही बिल मिळणार नाही किंवा यांना कसल्याही पद्धतीचं सर्टिफिकेट मिळणार नाही.